आणि सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला। आणि त्यानंतर आज गोरेगाव इथं जल्लोष करण्यात येतोय। या जल्लोषामध्ये अमराठी रिक्षा टॅक्सी चालक सहभागी झाले आहेत। हिंदी, मराठी, भोजपुरी गाण्यांचं आयोजन या कार्यक्रमात करण्यात आलंय। मात्र हा जल्लोष का असाही प्रश्न आता निर्माण झालाय। अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करून पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद निर्माण होणार आहे। एक प्रकारे मराठी माणसाला आणि भाषेला डिवचलं जात आहे अशी चर्चा या निमित्तानं आता होऊ लागली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, काल मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आणि त्यानंतर आजचा हा जल्लोष कसं पाहायचं या सगळ्याकडे? नक्कीच काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की 1 वर्षाची मुदत हिंदी भाषा जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत ज्यांना अमराठी आहे, ज्यांना मराठी येत नाही, त्यांच्यासाठी मराठी शिकण्याची मुदतवाढ देण्यात आली। मात्र आत्ता आपण गोरेगावमध्ये आहोत आणि गोरेगावमध्ये या रिक्षा टॅक्सी चालकांकडनं अशा पद्धतीने एक जल्लोष जो आहे हा केला जातोय। मात्र या जल्लोषामुळे राजकीय परिणामसुद्धा जे आहेत हे होऊ शकतात। अभिजित राणे जे भाजपचे कामगार आघाडीचे अध्यक्ष आहेत यांच्यामार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर फटाके फोडण्यात आले, गुलाल उधळण्यात आला। त्यामुळे एक प्रकारे मराठी भाषेला आव्हान दिलंय जातंय का अशी चर्चा आता होऊ लागलेली आहे। जर 1 वर्षाचा कालावधीची ही टांगती तलवार मराठी भाषा शिकण्याची तलवार झाली विशाल, या ढोल ताशांच्या गजरामध्ये तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, भाजपचे झेंडे फडकावले जात आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिल्यानंतर अशा प्रकारे हा जल्लोष केला जातोय। एक प्रकारे शिवसेना आणि मनसेला हे आव्हान आहे का अशी चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। कारण एकीकडे मराठी सक्तीसाठी शिवसेना आग्रही होती, मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतलेली होती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून 4 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली होती। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट 1 महिन्याची मुदतवाढ दिल्यानंतर असा जल्लोष भाजपच्या वतीनं भाजपच्याच नेत्यांकडून केला जातोय। दरम्यान या संदर्भात बोलताना भाजपचे नेते आणि कामगार नेते अभिजित राणे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। कोई राजनीतिक पार्टी, काही राजकीय पक्ष आपली हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्याकडे महाराष्ट्रात मराठी बोलण्याचं लायसन्स त्यांच्याचकडे आहे। मी MNS सारखे जे भारतीय नवनिर्माण सेनेसारखे जे काही पक्ष आहेत, राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जे पक्ष चालत आहेत त्यांना मी इशारा देतोय या स्टेजवरून की हे जे काही उत्तर भारतीय या ठिकाणी रोजगार करण्याकरता आलेले आहेत त्यांच्यावर कुठच्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार, दादागिरी, हुकुमशाही जर केली तर ॲक्शनची रिॲक्शन त्याच स्टाईलने होईल। और आप सब उत्तर भारतीयों के साथ में, नॉन मराठी लोगों के साथ में, हम पूरी ताकत के साथ में हैं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रिक्षा टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ दिल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचं कळतंय। उत्तर भारतीयांना दिलासा, मग मराठी भाषेला दुजाभाव का असा सवाल आता विचारला जातोय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला गेलाय आणि त्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते आहे। ही 1 वर्ष आता दिली आहे मुदतवाढ, ही मुदतवाढ योग्य वाटते का? तिकडे राहणार माझा प्रश्न नाही, ओढण्याच्या ओढीलपर्यंत नाही। माझी 5वी पिढी इकडे,
नाही पण आता जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांना इतकी मुदतवाढ दिली होती तरीही ते शिकले नाही. आता 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे, शिकतील का मराठी? जुने आहे त्यांना येतात, आता नवीन आले तर त्यांचंच प्रॉब्लेम आहे. जुन्याचा काही प्रॉब्लेम नाही, जुनं एकदम ओके आहे. म्हणजे शिकली पाहिजे का? शिकलं तर पाहिजेलच ना, इकडे आले तर शिकलंच पाहिजे ना. सर तुमचं नाव सांगा please. संजय सुर्वे. 1 वर्षाची मुदतवाढ योग्य वाटते का? कारण का ऑलरेडी इतके महिने दिली होती. ह्याच्यात मुदतवाढ देणं नाही देणं हा प्रश्नच नाही आहे. तुम्ही इथे वर्षानुवर्ष राहताय तर तुम्हाला मराठी बोलणं आलंच पाहिजे, यायलाच पाहिजे आणि शिकलं पाहिजे, बरोबर ना. कारण आपण ज्या प्रदेशात जातो, जिथे राहतो, त्यांची विचारसरणी, त्यांची पद्धत, जगण्याची पद्धत हे आपल्याला आत्मसात केली पाहिजे. हा निसर्गाचाच नियम आहे. तर त्यांना कंपल्सरी किंवा काही लोक तर मराठी येऊनसुद्धा मराठी बोलत नाही. म्हणजे ही जे विचार आहेत ना, हे विचार त्यांनी डोक्यातनं काढून टाकले पाहिजे. कळलं की नाही की आमच्यावरती कोणीतरी जबरदस्ती करतो आहे, आम्हाला काहीतरी सांगतो आहे, आमच्यावरती काहीतरी लादण्याचा प्रयत्न करतो आहे. हा प्रकार चुकीचा आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुदतवाढ कशाला पाहिजे. त्यांना स्वतःला कळलं पाहिजे की आपण जिथे रोजीरोटी कमवायला गेलो आहे, ज्या प्रदेशात गेलो आहे की त्या प्रदेशाचं आपल्याला जोडून घेतलं पाहिजे, बरोबर ना. हा विषय इथे येतच नाही आहे. म्हणजे हा विषय राजकारणाचा होतो आहे. कळलं, ह्या गोष्टीमध्ये तरी कोणी राजकारण करू नये माझ्या बाबतीमध्ये, बरोबर ना. काका तुमचं नाव सांगा. मी विनायक पवार. 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे ती योग्य वाटते कारण का आधीच त्यांना इतका कालावधी दिला होता मराठी. एवढे वर्ष जर राहून जर ते शिकले नाहीत मराठी तर आता 1 वर्षात ते लोक काय करणार. आणि शिकणारा माणूस जो आहे तो 1 महिन्यात पण शिकू शकतो, पण त्यांना शिकायचंच नाही आहे आणि त्यांना त्याचे करायचंच नाही आहे. तो प्रश्नच कुठे उभवतो आहे. आणि 1 वर्षात ते काय करणार मग. एवढे वर्ष जर आहेत इकडे तर काहीच केलं नाही त्यांनी, शिकण्याचा प्रयत्न नाही केला, काही नाही आहे. आणि शिकणारा माणूस 1 महिन्यात शिकू शकतो. तुमचं नाव सांगा. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. माझं नाव धनंजय पाटील. मी एवढंच सांगू इच्छितो की जेव्हा भारताची विभाजना झाली ते म्हणजे भाषाच्या याच्यावरती याच्यावरती भारताची विभाजना झाली. त्याच्यात आपला महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची भाषा मराठी. आता महाराष्ट्रामध्ये सर्व इतर राज्यामधनं येतात महाराष्ट्रामध्ये आपले पोट पाणी भरण्यासाठी. आता माझ्या आजूबाजूला पण तेलुगू आहेत, भैया आहेत, जैन आहेत. मग ते मराठी बोलतात, त्यांना काही फरक पडत नाही. पण काही लोक राजकारण करण्यासाठी ते काय म्हणतात आहे की आम्हाला मराठी बोलायचंच नाही आहे. ते असा माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे की त्यांनी हे राजकारण करण्यासाठी त्यांनी हा करू नये. ते पोट भरण्यासाठी जर महाराष्ट्रामध्ये येत असेल तर महाराष्ट्राची संस्कृती त्यांनी अवलंबून घेतली पाहिजे.